Hello, good morning, friends. Today we are going to learn past continuous tense. म्हणजे पहा, पास्ट म्हणजे काय? भूतकाळ. कंटिन्युअस म्हणजे चालू किंवा अपूर्ण आणि टेन्स म्हणजे काळ. पहा, अशा प्रकारे आपण आज पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळाविषयी माहिती घेणार आहोत. पहा, टेन्स शिकत असताना सुरुवातीला आपण टेन्स म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स अँड बघा, आपल्याला थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि ते सांगत असताना आपण त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आज आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळाविषयी माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, जर कोणी माझ्या चॅनलला अजून नवीन असेल तर त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, व्हिडिओ बघत असताना यामधील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या टिप्स आहेत, ते आपल्या वहीवरती नोंद करून घ्या. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. एकदा भूतकाळात कोणत्याही वेळी जी क्रिया अपूर्ण, भूतकाळामध्ये कोणत्याही वेळी भूतकाळामध्ये कोणत्याही वेळी जी क्रिया अपूर्ण परंतु चालू स्थितीत होती अपूर्ण परंतु चालू स्थितीमध्ये होती, अशा क्रियेच्या काळाला आपण अपूर्ण भूतकाळ म्हणतो. पहा, लक्षात, कोणत्याही वेळी भूतकाळामध्ये कोणत्याही वेळी जी क्रिया अपूर्ण परंतु चालू स्थितीमध्ये होती, अशा क्रियेच्या काळाला आपण अपूर्ण भूतकाळ असे म्हणतो, म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. आता मित्रांनो पहा, एक्झाम्पल बघूया. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. लक्ष द्या, वाक्य लक्षपूर्वक आहे का? त्यामध्ये काय सांगितलं आहे? आय वॉज, मी होतो, स्विमिंग इन द रिव्हर, पोहत होतो. कुठं रे? बघा, मी नदीमध्ये पोहत होतो. पहा, मी नदीमध्ये पोहत होतो म्हणजे पहा, पोहलो होतो का? मी पोहलो म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली का? नाही. भूतकाळामध्ये असताना सुद्धा ती क्रिया पूर्ण झालेली नाही. मी नदीमध्ये पोहत होतो. स्विमिंग म्हणजे ही आयएनजी त्या ठिकाणी लक्षात ठेवा की ही क्रिया अपूर्ण आहे, म्हणून याला या ठिकाणी आपण अपूर्ण भूतकाळ असं म्हणत असतो. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर, मी नदीमध्ये पोहत होतो. जसं येईल तसं येईल. ही वॉज स्विमिंग इन द रिव्हर, पहा, हिला पण वाजच घेतो आपण. त्यानंतर सी वॉज स्विमिंग इन द रिव्हर, इट वॉज स्विमिंग इन द रिव्हर, म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वॉज म्हणजे होता हे आपल्याला घेता येतं. दुसरं पहा, वी वेअर स्विमिंग इन द रिव्हर, म्हणजे आम्ही नदीमध्ये पोहत होतो. आता यामध्ये काही महत्वाच्या टिप्स आहेत मित्रांनो, ते आपल्याला वहीवरती नोंद करून घ्यायचे. अपूर्ण भूतकाळाची रचना कशी आहे पहा. पास्ट कंटिन्युअस टेन्स, व्हॉट इज स्ट्रक्चर, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय बघा, त्याची रचना पहा. पहिल्यांदा आहे सब्जेक्ट प्लस भूतकाळी टू बी चे रूप. पहा, भूतकाळी टू बी चे रूप. आता वर्तमानकाळी टू बी चे रूप तुम्हाला माहित आहे, इज, एम, आर, आहे का नाही? तर भूतकाळी काय येते? वाज, वेअर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता पहा, या सब्जेक्ट म्हणजे करता, शेवटी आहे कर्म, मधामध्ये भूतकाळी टू बी चे रूप प्लस प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे अशा प्रकारची रचना आहे. लक्षात ठेवा, सब्जेक्ट, भूतकाळी टू बी चे रूप प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल पाहूया. सब्जेक्ट काय आहे? भूतकाळी टू बी चे रूप कोणतं आहे? वाज. प्रेझेंट पार्टिसिपल्स आहे रायटिंग आणि ऑब्जेक्ट आहे अ लेटर. आय वॉज रायटिंग अ लेटर. आता वी असेल तर काय घेणार मित्रांनो? वी वेअर प्लेइंग इन द गार्डन. वेअर म्हणजे अनेक, वी म्हणजे आम्ही वी वेअर प्लेइंग इन द गार्डन, आम्ही बागेत खेळत होतो. म्हणजे पहा, आम्ही बागेत खेळलो हे झालं पूर्ण, परंतु आम्ही बागेत खेळत होतो हे अपूर्ण वाक्य असल्यामुळे आपण या ठिकाणी
त्याला आपण अपूर्ण भूतकाळ असे म्हणत असतो. बघा, अपूर्ण वर्तमान काळामध्ये वाज आणि वेर या वाक्याच्या सुरुवातीला वापर केला असता भाग. अपूर्ण वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार होतात अशा प्रश्नांना फॉर्मल क्वेश्चन म्हणतात. आता वाज आणि वेरचा उपयोग केला तर आपल्याला काय होतं रे, वाज आणि वेरचा, इथे लक्षात द्या, वाज आणि वेरचा उपयोग केल्यास त्याची प्रश्नार्थक वाक्य तयार होतात. वाज आणि वेळचा उपयोग केला तर प्रश्नार्थक वाक्य तयार होतात. अशा प्रश्नांना आपण फॉर्मल क्वेश्चन म्हणत असतो. त्याची उत्तरे येस किंवा नो. त्याची उत्तर आपल्याला येस किंवा नो मध्ये द्यायचं आहे. उत्तरे एक संक्षिप्त किंवा पूर्ण, म्हणजे थोडक्यात किंवा पूर्ण वाक्यात आपल्याला द्यायचे असतात. येस किंवा नो नंतर स्वल्पविराम देतात. हे मुद्दे लक्षात ठेवा. येस किंवा नो झालं आपल्याला छोटासा स्वल्पविराम द्यायचा आहे. बघा इकडे मित्रांनो, या ठिकाणी अपूर्ण भूतकाळामध्ये पाहिजे तर काय घेतलं आपण, अपूर्ण वर्तमान काळ घेतले. इथल्या अपूर्ण भूतकाळामध्ये अपूर्ण भूतकाळामध्ये वाज आणि वेर यांचा या वाक्याचा बघा आपण वर्तमान काळात घेतलं होतं. बघा पुढे बघा, आता उदाहरण पाहूया. वाज ही रीडिंग अ बुक. वाज ही रीडिंग अ बुक या ठिकाणी लक्षात ठेवा. आता त्याचं उत्तर काय येईल, येस आय वॉज रीडिंग अ बुक. आता या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो, की येसच्या नंतर एक कॉमा दिला आहे, नंतर आय वॉज रीडिंग अ बुक किंवा येस आय वॉज असं सुद्धा त्याचं उत्तर देईल. अपूर्ण भूतकाळामध्ये फॉर्मल क्वेश्चनच्या सुरुवातीला WH वर्डचा वापर केला असता. आता फॉर्मल क्वेश्चन म्हणजे WH क्वेश्चनचा, फॉर्मल क्वेश्चन मध्ये WH क्वेश्चनचा वापर केला असता. नाही, WH वर्डचा वापर केला असता. WH क्वेश्चन WH वर्ड म्हणजे कोणी व्हॉट, फेअर, हू, म्हणजे हे WH वर्ड्स, आणि या WH वर्डचा वापर केला असता WH क्वेश्चन तयार होतो. अशा प्रश्नांची उत्तरे पूर्ण माहितीच्या आधारे पहा. WH क्वेश्चनची उत्तरे पूर्ण माहितीच्या आधारे आणि पूर्ण वाक्यात. वेअर डू यू लिव्ह? वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन परभणी, आय लिव्ह इन तेलगाव, आय लिव्ह इन मुंबई. म्हणजे हे पूर्ण वाक्यात इन तेलगाव म्हणेल का नाही, परभणी म्हणेल का नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वाक्य त्याचं उत्तर थोडक्यात नाही तर आय लिव्ह इन मुंबई अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वाक्य त्याचं उत्तर द्यावं लागतं. जसं वाज ही रीडिंग अ बुक, प्रश्न पाहूया उदाहरण. तर ही वाज रीडिंग अ बुक. व्हॉट वाज ही रीडिंग? व्हॉट वाज ही रीडिंग? ही वाज रीडिंग अ बुक. हे झालं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळाविषयी माहिती बघितली, त्याचं स्ट्रक्चर बघितलं आणि ती वाक्य कशी लिहायची, WH क्वेश्चन वाक्य कोणते असतात, WH वर्ड्स कोणते असतात याबद्दल आपण माहिती बघितली आहे. थँक्यू.